केवळ रासायनिक खताचा वापर न करता आपण सेंद्रिय शेती करायची, नैसर्गिक शेती करायची या उद्देशाने या ठिकाणी आपण त्या झाडांची निगा आणि देखभाल सुरू केली. आपण उद्योजक घडवतो, मग आपण का उद्योग करायला नको? म्हणून मग आपण या शेतीकडे वळालो. आपला आंबा जो का मार्केटला जाईल याचं कमीत कमी वजन 200 ग्रॅम 250 ग्रॅम ते 400-450 ग्रॅम वजनापर्यंत आपल्याकडे आंबा आलेला आहे. जवळपास दररोज एक एक क्विंटल 1.5 क्विंटल 2 क्विंटल पर्यंत माल दररोज या ठिकाणी चाललेला आहे. एक 60 ते 65 हजार रुपये आमचा खर्च झालेला होता आणि तो जो काही खर्च आहे पहिल्याच वर्षी एक 4-5 झाडातच त्या याचा खर्च निघून गेलेला आहे. ह्या सेंद्रिय शेतीचा प्रयोग मी रिटायर झाल्यानंतर ह्या ठिकाणी केलेला आहे आणि मी जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून जिल्हा उद्योग केंद्रात जवळपास 28 वर्ष सेवा केली. 2021 साली मी रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर मात्र म्हटलं आपण उद्योजक घडवतो, मग आपण का उद्योग करायला नको? म्हणून मग आपण या शेतीकडे वळालो. या ठिकाणी सर्व पडीक, माळरान, खडकाळ अशी जमीन या ठिकाणी होती आणि मग त्या जमिनीतली सर्व दगड धोंड माती जे काय सगळं हे गोष्टी काढल्या, व्यवस्थित त्याचं वर्गीकरण केलं आणि त्या ठिकाणी ह्या आंब्याची जी काही कोया, आंबट आंब्याच्या कोया आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आणल्या आणि त्या आंबट आंब्याच्या कोया लावल्या. त्याचं रोपटं तयार झालं आणि त्या रोपट्याला आम्ही चांगली व्हरायटी किंवा केशर असेल, हापूस असेल किंवा नीलम असेल किंवा महाराजा असेल अशा वेगवेगळ्या व्हरायटीची काड्या आणून या ठिकाणी कलमं भरली आणि ती कलमं भरल्यानंतर त्याची वाढ जोमानं सुरू झाली. केवळ रासायनिक खताचा वापर न करता आपण सेंद्रिय शेती करायची, नैसर्गिक शेती करायची या उद्देशाने या ठिकाणी आपण त्या झाडांची निगा आणि देखभाल सुरू केली. या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला स्पष्ट दिसेल तेव्हा गवत हे भरपूर वाढलेलं आहे. आम्ही सर्व नॅचरली नैसर्गिक करत असल्यामुळं या ठिकाणी जी काही दिसतंय चित्र ते कचरा किंवा चगळ गवत हे वाढलेलं आहे. पण या ठिकाणी जो आंबा आहे हा आंबा दर्जेदार आणि क्वालिटी या ठिकाणी त्याला दिलेली आहे. किंवा आपला आंबा जो का मार्केटला जाईल याचं कमीत कमी वजन 200 ग्रॅम 250 ग्रॅम ते 400-450 ग्रॅम वजनापर्यंत आपल्याकडे आंबा आलेला आहे. त्यानंतर महाराजा जो आहे, महाराजाचं सुद्धा वजन आपल्याकडे 1 किलो 800 ग्रॅमपर्यंत वजन या आंब्याचं आलेलं आहे आणि आता आम्ही मार्केटिंग सध्या सुरू केलेली आहे. मार्केटिंग असे आम्ही बाजारात माल विकत नाही. या ठिकाणी आपली जाहिरात करून नैसर्गिक पद्धतीनं आम्ही कशा पद्धतीनं हे केलेलं आहे, आपण प्रत्यक्ष बागेत या, बघा, प्रत्यक्ष खात्री करा आणि मग आमचा आंबा तुम्ही घ्या. त्यामुळं आम्हाला उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. या ठिकाणी जवळपास दररोज एक 1 क्विंटल 1.5 क्विंटल 2 क्विंटल पर्यंत माल दररोज या ठिकाणी चाललेला आहे. गेल्या 22 तारखेपासून 22 एप्रिलपासून आपण आंबा हार्वेस्टिंग चालू केलेलं आहे आणि चांगला रिस्पॉन्स येतो लोकांच्याकडून आणि त्या चवीला बी उत्कृष्ट असल्यामुळं लोकांनी खरेदी आपल्याकडनंच करायचं पसंती दर्शवलेली आहे. किती कसा किलो जातो आणि मग किती टनात माल निघाला तरी? या ठिकाणी आम्ही सुरुवातीला जो आंबा विकला तो साधारण 200 रुपये किलो, त्यानंतर ₹250 किलो, ₹150 किलो आणि आता मार्केटला आपला आंबा ₹125 किलो या रेटनं आपण आंबा द्यायला लागलेला आहे
आणि कच्चा आंबा जर कोण घेत असतील तर त्यांना आपण 100 रुपये किलोनं किंवा 90 रुपये किलोनं सुद्धा आपण त्यांना आंबा द्यायला लागलेला आहे. जवळपास या ठिकाणी आत्तापर्यंत एक 1.5 टन आंबा आपण विक्री केलेला आहे आणि आणखीही जवळपास एक 2 ते 2.5 टनापर्यंत या ठिकाणी आंबा उपलब्ध होऊ शकतो आहे. आणि ह्या आपल्या आंब्याची जी काही झाडं आहेत, हे एका एकरात जवळपास 300 झाडं आपण बसवलेले आहेत. त्याची 15 बाय 8 अशी लागण केलेली आहे आणि मधला अंतर जो आहे तो मोकळा सोडलेला आहे. त्यामुळं हवा बी मोकळी राहते, खेळती राहते आणि झाडाची वाढ बी चांगल्या पद्धतीनं होते आणि फायदेशीर शेतकऱ्यांना होऊ शकते. आता ही जी सेंद्रिय शेती आहे तर याला खर्च किती आहे आणि मग यातून अपेक्षित असं उत्पन्न आपल्याला मिळालं आहे? हो, नक्कीच या ठिकाणी आपण सेंद्रिय शेतीचा जे काही प्रयत्न केलेला आहे, यात आम्हाला यश मिळालेलं आहे. यश अशा पद्धतीनं यासाठी म्हणतो आहे आपण, की ह्याला काही खर्च केलेला नाही. सुरुवातीची लागवड आणि ह्याला औषध फवारणी वगैरे काही थोड्या केल्या, तर त्यावेळेसचा आमचा जो काही खर्च होता तो एक 60 ते 65 हजार रुपये आमचा खर्च झालेला होता. आणि तो जो काही खर्च आहे पहिल्याच वर्षी एक 4-5 झाडातच याचा खर्च निघून गेलेला आहे आणि जवळपास आता 2.5-3 टनापर्यंत माल या ठिकाणी मिळू शकेल असं आम्हाला आशा आहे. आता हे 3रं वर्ष झालेलं आहे या बागेचं आणि जसं जसं वर्ष पुढं वाढतील तसं तसं झाडांची साईज, आकार आणि फळांचा आकारसुद्धा हा मोठा होऊ शकतो आहे. या बागेने आतापर्यंत किती रुपये कमवून दिले? या बागेतून आत्ता म्हणजे हे 3ऱ्या वर्षाचं पीक आहे. एक 1.5 लाखाच्या आसपास आमचा माल आत्तापर्यंत गेलेला आहे. 1.5 लाखाच्या आसपास आणि आणखी 1 लाख 1.5 लाख रुपये सहज होऊ शकतील एकरात, असा आम्हाला अंदाज वाटतंय. शेतकऱ्यांना काय आव्हान करा? मला शेतकऱ्यांना असं सांगावंसं वाटतं, की आपण हे पारंपरिक जी काही पिकं करतोय त्यापेक्षा आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं, की व्यापारी तत्वावरनं तुम्ही शेती करणं अपेक्षित आहे या ठिकाणी. आपण आपल्या शेतात काय केलं, किती खर्च केला त्याचं काहीही हिशोब करत नाही आहे. पण मी मात्र माझ्या शेतात जो बी काही खर्च करतोय त्या खर्चाचा पैशाचा हिशोब ठेवतोय. आपला खर्च किती झाला आणि उत्पन्न किती आलं हे मी ताळमेळ बघतोय. म्हणून मला शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे, की आपल्याकडे जर थोडी बहुत जरी शेती असली तरी त्या शेतात आपण आंबा असेल किंवा इतर काही फळांच्या हे आहेत लागवड. आता पेरू आपल्याकडे बऱ्यापैकी करतायत, द्राक्ष करतायत. पण आम्हाला ह्या नॅचरली जो काय आंबा केला आहे त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं आहे. त्यामुळं आपण आंब्याकडे जर वळालं आपल्या शेतकऱ्यानं किंवा फळबागा जरी केल्या तरीसुद्धा ते फायदेशीर होऊ शकते. कारण शेतकऱ्याचं कसं आहे, बाकीचा व्यापारी आहे तो वर्ग भाव शेतकऱ्याचा व्यापारी ठरवतोय, पण उद्योजकानं तयार केलेल्या मालाचा भाव जो आहे तो कोण करतोय, तर तो उद्योजक ठरवतोय आणि शेतकऱ्याच्या मालाचा भाव हा व्यापारी ठरवतोय. म्हणजे या ठिकाणी इथं गणित हुकतंय. त्यामुळं आपण आपली जी काही शेती करतोय ती आपल्याला 2 पैसे उरले पाहिजे, राहिले पाहिजे, आपल्या कुटुंबाचं चरित्रार्थ चालला पाहिजे. या पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण शेती करणं अपेक्षित आहे.